सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आपण पाहत आहोत अध्याय 3 म्हणजेच कर्मयोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 28. श्लोक पाहूयात. तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते इति मत्वा न सज्जते. श्लोकाचा अर्थ पाहूयात. तत्ववित म्हणजे परमसत्य जाणणारा, तू म्हणजे परंतु, महाबाहो म्हणजे हे महाबाहू अर्जुन, गुणकर्म म्हणजे भौतिक प्रभावाखाली करण्यात आलेली कर्मे, विभागयो म्हणजे भेद, गुणा म्हणजे इंद्रिये, गुणेषु म्हणजे इंद्रिय तृप्तीमध्ये, वर्तंत म्हणजे रत होतात, इति म्हणजे याप्रमाणे, मत्वा म्हणजे मानून, न म्हणजे कधीच नाही, सज्जते म्हणजे आसक्त होतो. आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे, पण हे महाबाहो, गुणविभाग आणि कर्मविभाग यांचे तत्व जाणणारा ज्ञानयोगी सर्व गुणच गुणांत वावरत असतात हे लक्षात घेऊन त्यामध्ये आसक्त होत नाही. आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात. आधीच्या 27व्या श्लोकात भगवंतांनी सांगितले की सर्व कर्मे प्रकृतीच्या 3 गुणांमार्फत केली जातात, परंतु जो मिथ्या अहंकाराने मोहित झालेला असतो तो अज्ञानी पुरुष स्वतःला कर्ता समजतो. या श्लोकात भगवंत सांगतात की ज्याला परमसत्याचे ज्ञान आहे तो इंद्रियांमध्ये किंवा इंद्रिय तृप्तीमध्ये रममान होत नाही, कारण तो भक्तिपूर्ण कर्म आणि सकाम कर्म याच्यातील भेद उत्तम प्रकारे जाणतो. त्रिगुणात्मक मायेची कार्यरूप पंचमहाभूते, मन, बुद्धी, अहंकार, तसेच 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि त्या इंद्रियांचे 5 विषय या सर्वांच्या समुदायाला गुणविभाग हे नाव आहे. आणि त्यांच्या परस्परांशी होणाऱ्या क्रियांना कर्मविभाग हे नाव आहे. गुणविभाग आणि कर्मविभाग याहून आत्मा निराळा असून तो निर्लेप आहे असे जाणणे हेच याचे तत्व जाणणे होय. तत्व म्हणजे त्याचे सार, दर्शन किंवा त्याचे म्हणजेच भगवंतांचे स्वरूप जाणणे, आणि तत्ववित म्हणजे तत्वाचे स्वरूप जाणणारा. जो तत्ववित असतो तो गुणांच्या बंधनात अडकत नाही व त्यांच्या अहंकारात लिप्तही होत नाही. ज्याला आत्मज्ञान झाले आहे तो हे जाणतो की 3 गुणांमुळे कर्मे घडतात. कोणत्या गुणांमुळे कोणती वेगवेगळी कर्मे होतात हेही तो जाणतो. सत्व, रज आणि तम हे 3 गुण एकमेकांशी व्यवहार करत राहतात. परम सत्य जाणणारा मनुष्य प्राकृतिक संगतीमुळे होणाऱ्या आपल्या विचित्र अवस्थेला जाणतो. तो जाणतो की आपण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांचे अंश आहोत आणि आपले स्थान भौतिक सृष्टीमध्ये असू नये. परम सत्याचे ज्ञान असणारा मनुष्य जाणतो की आपले भौतिक बद्ध जीवन हे भगवंतांच्याच नियंत्रणाखाली आहे
म्हणून तो कोणत्याही प्रकारच्या भौतिक प्रतिक्रियांमुळे विचलित होत नाही. सर्व प्रकारच्या भौतिक प्रतिक्रिया या आपल्याला भगवत कृपेमुळेच प्राप्त झालेल्या आहेत असे तो मानतो. संत कबीरदास म्हणतात, जो कुछ किया सो तो किया, मैं कुछ किया नहीं. जो कुछ किया सो तो किया, मैं कुछ किया नहीं. कहो कही जो मैं किया, तू ही है मुझ माही. कहो कही जो मैं किया, तू ही है मुझ माही. म्हणजेच हे परमेश्वरा, जे काही केलेस ते तूच केलेस. तुझ्यामुळेच हे सारे घडले. जे काही घडले ते आत्मतत्वाच्या प्रभावामुळे घडले. कर्मयोगासाठी उत्तम उदाहरण हे सूर्याचे आहे. सूर्य न थांबता सतत कार्यरत असतो. सूर्याचा प्रकाश सर्वांना सारखाच मिळतो. तसेच आपल्याकडून सूर्याला कुठल्याही प्रकारची पूजा, अर्घ्य यांची अपेक्षाही नसते. तसेच मी कार्य करतो हा भावही त्याच्याजवळ नाही. म्हणूनच सूर्याचे कर्म हा कर्मयोग आहे. अशा प्रकारे उत्तम ज्ञानी साक्षी रूपाने आपल्या देहाकडे व मनबुद्धीद्वारा त्या देहामार्फत होणाऱ्या कार्याकडे पाहतो. तो हे जाणतो की त्याच्या तमोगुणामुळे त्याला झोप येते, रजोगुणामुळे तो कार्यशील राहतो व सत्वगुणामुळे तो ज्ञानाच्या प्रकाशात वाटचाल करतो. तो हेही जाणतो की कधीकधी हे गुण एकमेकांवर कुरघोडी करतात, तरीही अशा वेळी देखील तो त्यात अडकून पडत नाही. म्हणजेच जेव्हा ज्ञानी पुरुष या गुणच गुणांमध्ये खेळत आहेत या सत्य तत्वाला ओळखतो, तेव्हा तो स्वतःला कर्माचा कर्ता मानत नाही. त्यामुळे त्याला त्या कर्माच्या फळाची आसक्तीही राहत नाही आणि तो कर्माच्या बंधनातून मुक्त होतो. थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे, ज्ञानी पुरुष हा गुणांनी बनलेली प्रकृती आणि आत्मा यांच्यातील भेद जाणतो. त्यामुळे तो जेव्हा कर्म करतो तेव्हा इंद्रिये इंद्रियांच्या विषयांशी जोडली जात आहेत आणि मी करता नाही असे मानतो. हे ज्ञान त्याला अनासक्त कर्मयोगात स्थिर ठेवते. म्हणजेच हा श्लोक वास्तविक ज्ञानावर आधारित अनासक्त कर्माची व्याख्या करतो. तसेच आधुनिक जीवनातील या श्लोकाचे महत्त्व पाहिले तर हा श्लोक आधुनिक मनोविज्ञान, व्यवसाय आणि संयम यासाठी उत्कृष्ट आधार देतो. आज प्रत्येकाला संयम आणि आंतरिक शांती हवी आहे. आधुनिक जीवनातील तणावाचे कारण म्हणजे आपण स्वतःला विचारांचे आणि भावनांचे कर्ते मानतो. मी खूप रागावलो आहे, मी खूप चिंतित आहे असे आपण मानतो. हा श्लोक शिकवतो की राग, चिंता किंवा इच्छा हे प्रकृतीचे गुण आहेत. ते आपल्या अलिप्त आत्म्याचे स्वरूप नाहीत. राग आला आहे, विचार मनात येत आहेत असे जाणून घेतल्यास आपण त्या भावनांमध्ये अडकून जात नाही आणि हीच संयमाची सुरुवात आहे. तसेच हा श्लोक संघकार्य आणि नेतृत्वातील जबाबदारी यासाठीही मूलभूत मार्गदर्शन करतो. व्यावसायिक जगात यशस्वी नेता मी ऐवजी संघ यावर जोर देतो आणि हा श्लोकही तेच तत्वज्ञान स्पष्ट करतो. कर्म करताना आलेले यश किंवा अपयश हा गुणांचा म्हणजेच टीममधील सदस्यांचे कौशल्य, परिस्थिती आणि वेळ यांचा परिणाम आहे असे जाणणारा नेता यशाचे श्रेय एकटा घेत नाही आणि अपयशाचा दोषही एकटा वाहत नाही. म्हणून तो अनासक्त राहून कार्य करत राहतो आणि नेतृत्वाची जबाबदारी यातून स्पष्ट करतो. तसेच कर्तृत्वाचा अहंकार सोडणे म्हणजेच हा श्लोक हे ओळखण्यास मदत करतो की
आपल्या जीवनातील अनेक गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात. गुणांमध्ये वावरत आहेत हे ज्ञान स्वीकारल्याने मी करता आहे हा अहंकार गळून पडतो, ज्यामुळे मोठी निराशा किंवा अतिउत्साह या दोन्ही विकारांपासून मुक्ती मिळते आणि व्यक्ती स्थिर बुद्धीने कर्म करतो. थोडक्यात हा श्लोक कर्मयोगाला तात्विक आधार देतो आणि ज्ञानाचा उपयोग आंतरिक शांती आणि अनासक्त कार्यक्षमतेसाठी कसा करावा हे शिकवतो. अशा प्रकारे आपण तिसऱ्या अध्यायातील 28वा श्लोक समजून घेतला आहे. आता आपण समापन प्रार्थना म्हणूयात. योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय श्रीकृष्ण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.